ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभेत निवडणुकीच्या तोंडावर पक्षात येणाऱ्यांना संधी देऊ नये, महाविकास आघाडीच्या मूळ कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष आणि इच्छुक उमेदवार शैलेश वडनेरे यांनी केली आहे। याबाबत कार्यकर्त्यांना घेऊन प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार असल्याचंही वडनेरे यांनी स्पष्ट केलं। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच मुरबाड विधानसभेत शिवसेना शिंदे गटातील काही इच्छुक हे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा अन्य पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवतील अशी चर्चा रंगली आहे। या पार्श्वभूमीवर शैलेश वडनेरे यांनी पत्रकार परिषद घेत आयाराम गयारामांना संधी देऊ नये अशी मागणी केली। तसंच मुरबाड विधानसभेची जागा महाविकास आघाडीपैकी ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षातील फक्त मूळ कार्यकर्त्यांनाच उमेदवारी मिळावी अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली। याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याचंही वडनेरे यांनी सांगितलं। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निवडणुकीच्या तोंडावर कुणालाही प्रवेश मिळणार नाही असं यापूर्वीच वरिष्ठांनी स्पष्ट केल्याचा दावाही वडनेरे यांनी केला आहे। दरम्यान जर त्यांना प्रवेश मिळाला तर आम्ही त्यांचं काम करणार नाही अशी भूमिका देखील वडनेरे यांनी व्यक्त केली आहे। म्हणतात पक्षामध्ये वावड्या उठवल्या जात आहेत की प्रवेश होईल त्यांचा, त्यावर आपलं मत काय? नाही, त्याच्यावरती माझं मत एकच आहे की निश्चितपणे अशा प्रकारच्या बाहेरच्या आयाराम गैरामांना या ठिकाणी प्रवेश पक्षात होणार नाही। या ठिकाणी कार्यकर्त्यांचा विरोध आहे, आपल्या समोरच सर्व कार्यकर्त्यांनी विरोध केलेला आहे। त्याचप्रमाणे पक्षाचे आमचे जे नेते आहेत त्यांच्याशी देखील आमची चर्चा झालेली आहे, तर अशा लोकांना बाहेरच्या लोकांना घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका आहे। त्यामुळे अजिबात ह्या लोकांना या एंट्री मिळणार नाही। त्यामुळे निश्चितपणे आणि जी काय आपण आता दुसरा एक प्रश्न विचारला की पक्षाच्या अंतर्गत काही लोक मागणी करतायत, तर निश्चित त्यांचा अधिकार आहे। पक्षात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 3 इच्छुक उमेदवार आहे, तिन्हीपैकी एका उमेदवाराला जर दिलं तर निश्चित आम्ही सगळे काम करू आणि पक्षातल्याच कार्यकर्त्याला मग ते हे जे तिकीट आहे ना या ठिकाणी उमेदवारी ही राष्ट्रवादी पक्षाकडे असो, काँग्रेसकडे असो किंवा शिवसेनेकडे असो, तर जे पक्षाचे मूळ कार्यकर्ते त्यांच्यापैकी जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनाच या ठिकाणी उमेदवारी मिळावी अशीच आमची ठाम भूमिका आहे। सर, या ठिकाणी आपण काँग्रेस असू द्यात किंवा इतर पक्ष, शिवसेना पक्ष यांचा तुम्हाला पाठिंबा आहे? हो, आपल्या समोर त्या ठिकाणी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे। बदलापूरचे शिवसेनेचे शहर प्रमुख या ठिकाणी त्यांनी देखील किशोर पाटील यांनी देखील पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्यामुळे मुरबाड तालुक्यातील बऱ्याचशा लोकांनी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक आहेत, काँग्रेसचे लोक आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक आहेत, कम्युनिस्ट पक्षाचे लोक आहेत, त्यानंतर संभाजी ब्रिगेडची लोक आहेत, कुणबी सेनेची लोक आहेत, अशा विविध घटकांनी आदिवासी समुदायातील लोक आहेत, या सर्वांनी या ठिकाणी आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्यामुळे निश्चितपणे ही उमेदवारी आपल्याकडे राहील आणि या ठिकाणी विधानसभा लढून या मुरबाड विधानसभेमध्ये आमदार म्हणून आपण विधानसभेत जाऊ अशीच आमची भूमिका आहे। आयाराम गयारामांना तुम्ही म्हटलात की स्थान नाहीये, परंतु 2 दिवसांपूर्वी घोटीराम पवारांनी स्वतः शरद पवारांची भेट घेतलेली, तुम्ही एकीकडे म्हणताय स्थान नाही, तर मग पक्ष श्रेष्ठी ज्या ते भेटी कशा काय घेतल्या? नाही, अजिबात पवार साहेबांनी त्यांना भेट दिलेली नाहीये। अशा प्रकारचं कोणतंही चित्र नाहीये। ते लपून छपून काही मध्यस्थांमार्फत काही लोकांशी संपर्क साधतायत, परंतु अशा प्रकारे पक्षाच्या नेत्यांनी ऑफिशियली त्यांना कोणतीही भेट दिलेली नाहीये। त्यामुळे त्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू नका। आणि जे आपण जे म्हणतात त्याप्रमाणे पक्षाने त्यांना ऑलरेडी सांगितलेलं की तुम्हाला या पक्षात आम्ही घेणार नाही, परंतु त्यांचे प्रयत्न चालू असतील तर त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही। परंतु कार्यकर्त्यांचा विरोध आहे, पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे, आमचा विरोध आहे आणि त्या ठिकाणी आमच्या नेत्यांचा देखील त्याला विरोध आहे। जर पक्षाने संधी दिली तरी सुद्धा तर तुम्ही काम करणार का? नाही, काम करायचा प्रश्न नाही। आम्ही त्यांना मुळात त्यांना उमेदवारी मिळूच देणार नाही आणि पक्ष पण देणार नाही आणि घेण्याचा प्रयत्न किंवा दिली तर त्यांना आम्ही तशा प्रकारे त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं ते देऊ। कुठल्याही स्तरावर जाऊन त्याला उत्तर देऊ। अजिबात त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळू देण्याची आणि उमेदवारी मिळाली तर त्यांना काम करायला आम्ही तिथे या ठिकाणी त्यांना उभं राहू देणार नाही। म्हणजे तुम्ही काम करणार नाही? काम त्यांना पण करू देणार नाही, इथे फिरू देणार नाही आम्ही। खासदार बाळाराम ज्यावेळेस गणेशोत्सवामध्ये बदलापूर शहरात आले होते त्यावेळेस त्यांनी असं सुतोवाच केलं होतं, तुमचं नाव घेऊन सुतोवाच केलं होतं। ते असं म्हणाले होते की कठीण काळामध्ये ज्यांनी पक्षाला साथ दिली नाही त्यांना आता पुन्हा पक्षात स्थान नाही आणि शैलेश वडनेरे असतील इच्छुक किंवा अजून इतर कोण आहेत त्यांनी नाव घेतलं त्यावेळेस। तर आता तुमच्या उमेदवारीसाठी तुम्ही वरिष्ठांकडे भेटी घेतल्या आहेत का किंवा तुमच्या काही हालचाली सुरू आहेत का उमेदवारी मिळवण्यासाठी? बघा, पक्षाची प्रक्रिया आहे। मुळामध्ये सर्वात महत्त्वाची बाब जर असेल ना तर पक्षाची एक प्रक्रिया असते। त्या प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरावा लागतो आणि त्याचा एक क्रियाशील सदस्य म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्याचे आपण सदस्य व्हावं लागतं। तर जे आम्ही सदस्य झालो म्हणजे अगोदरच आहोत, त्यानंतर आम्ही तो इच्छुक उमेदवाराचा फॉर्म भरला, आमच्या रीतसर मुलाखती झाल्या आणि या मुलाखतीमध्ये या ठिकाणी कोणी शिफारसी केल्या, कोण त्या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देणार आहे, या सगळ्या भूमिका तिथे आम्ही मांडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी काम कसं करणार आहे, जिंकून येण्याकरता काय स्ट्रॅटेजी पाहिजे, हे सगळे प्रश्न आम्हाला विचारले गेलेले आहेत। तर आता मुलाखती झाल्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर आयत्या वेळी कोणाला घेईल
अशा प्रकारची परिस्थिती वाटत नाही. सुप्रियाताईंना मी भेटलो, ताईंनी देखील सांगितलं की अगोदरसारखं नाही आहे, आता पक्षामध्ये ना सिस्टमॅटिक सगळं काम चालतं. ज्यांनी तुमच्या मुलाखती आम्ही व्यवस्थित घेतलेल्या आहेत, तर तुम्ही तुमच्या मतदारसंघात काम करत राहा आणि तुम्हाला निश्चितपणे उमेदवारीबद्दल त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे.